भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। मात्र काँग्रेसचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी दबाव आणि धमक्यांचे गंभीर आरोप केले आहेत। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड, प्रफुल्ल अग्रवाल आणि भंडारा जिल्हा परिषदेचे सभापती नरेश ईश्वरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल अग्रवाल यांनी आपले अर्ज मागे घेतले। मात्र काँग्रेसचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवत आपला अर्ज परत घेतला नाही। यावेळी ईश्वरकर यांनी गंभीर आरोप करत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा दावा केला। तसेच त्यांच्या राहत्या घराची पोलिसांकडून रेकी करण्यात आल्याची लेखी तक्रार त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केली। आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत नरेश ईश्वरकर सध्या भूमिगत असल्याची ही माहिती समोर आली आहे। ईश्वरकर यांनी आपल्या तक्रारीत भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि भाजप नेते आमदार परिणय फुके यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप देखील केला। या आरोपामुळे भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून आमचे जेवढे नगरसेवक आहे, जेवढे कार्यकर्ते आहे, प्रत्येकांच्या घरी खोटे गुन्हा दाखल करून नोटिसेस बजावणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, पोलिसांनी ज्याच्या घरी चोरी झाली उषाताई सहारे त्याला सांगायचं तुम्ही आता घराच्या बाहेर जायचं नाही, अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे। माननीय गृहमंत्री महोदय या नागपूर विभागाचे आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहे, राज्याचे प्रमुख आहे आणि त्यांच्या खाली असा होऊन राहिला। माझी विनंती राहील की असा होऊ नये, निवडणूक सारखी झाली पाहिजे।